नमस्कार ताईंनो, आज आपण बनवणार आहोत अगदी घरगुती पद्धतीच्या अळूच्या पानाच्या वड्या. कमी साहित्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने या वड्या कशा बनवायच्या ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. चला तर मग सुरुवात करूया. अळूच्या पानाच्या वड्या करण्यासाठी बघा, मी ते अळूचे पाने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. ही 12 पाने आहेत. एवढ्या पानासाठी बघा, मी इथं 10-12 मिरच्या घेतलेल्या आहेत, 2 लसणाच्या कांड्या सोलून घेतलेल्या आहेत आणि जिरे घेतलेले आहेत. मी इथे 3-3.5 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे. एवढ्या पानासाठी हे बेसन पुरेसं आहे. तुम्ही पाहू शकता चमचा आपला थोडासा मोठा आहे. तुम्ही अळूच्या पानांच्या देठाची भाजी कधी खाल्ली का? जर खाल्ली नसेल तर ती देठाची भाजी सुद्धा करतात, ती पण खूप छान होते. मी ते टाकणार आहे थोडीशी हळद आणि जी आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतली ती मिरची टाकून घेणार आहे इथं. आणि मी ते 1 चमचा मीठ घातलेलं आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता. आधी हे मसाला आणि पीठ सगळे एकत्र करून घेऊ व्यवस्थित. आता थोडं थोडं पाणी टाकायचं. तर हे बघा, हे असं पीठ केलेलं आहे मी. जास्तही घट्ट नाही, जास्तही पातळ नाही. असं आता काय करायचं, आपल्याला बेसन पीठ लावण्याच्या अगोदर या सगळ्या पानावर लाटणं फिरून घ्यायचं आहे. लाटणं फिरून घेतल्यामुळे काय होतं, या पानाच्या सगळ्या शिरा अशा खाली दबत्यात. त्यामुळे जेव्हा आपण वडी फोल्ड करतो तर ती सहज फोल्ड होते. वड्यासाठी अळूची पानं घेताना ज्या पानांना कडेकडेने जांभळ्या रंगाची बॉर्डर असते ते पानं घ्यायची, म्हणजे ती पाने घशात तोडत नाहीत. तर चला आपण आता सर्व पानांना बेसन पीठ लावून घेऊ. बेसन पीठ लावताना थोडंसं पातळच लावायचं, कारण आपण इथं एकावर एक 5-6 पानं ठेवून त्याचा रोल करणार असतो. जेव्हा आपण फक्त सिंगल पानाची वडी करतो तेव्हा ते थोडंसं दाटसर लावलं तरी चालतं. अळूची पाने पोषक घटकांनी समृद्ध आहेत, त्यामुळे अशा अळूच्या पानांच्या वड्या किंवा मग अळूच्या पानांची भाजी खाल्लीच पाहिजे. अळूच्या पानांचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्या आहारात समावेश केला पाहिजे. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला सपोर्ट करा, म्हणजे मग मलाही उत्साह येईल रेसिपी टाकायला. एकावर एक 6 पानं ठेवणार आहोत. 6, 7, 5 तुम्ही किती घेऊ शकता. सगळ्यात अगोदर जे मोठं पान आहे ना त्याला सगळ्यात अगोदर बेसन पीठ लावायचं. छोट्याले आतमधल्या साईडनी घातले तरी चालतं, किंवा मग एकसारखे पानं वेगवेगळे करायची आणि मग त्याच्या वड्या करायच्या. तर हे बघा, आता असा रोल करून घ्यायचा आहे पानांचा. व्यवस्थित दाबून फोल्ड करायचे. ढिल्ला नाही राहू द्यायचा रोल कुठेही.
तर याचा बघा आपण असा रोल करून घेतलेला आहे. तर हा रोल आपण बाजूला ठेवून देऊ थोडा वेळ आणि असेच आपण आता दुसरा रोल करून घेणार आहोत. तर हे बघा, माझा मोठ्या पानांचा एक मोठा रोल झाला होता. तो चाळणीमध्ये बसला नसता म्हणून मी मधून त्याला कट करत आहे. कढईमध्ये मी पाऊण तांब्या पाणी टाकलेलं आहे. आपण जी चाळणी ठेवतो त्यापेक्षा थोडंसं पाणी खाली राहिलं पाहिजे. पाणी चाळणीला नाही लागलं पाहिजे. या वड्या 20 मिनिटे मध्यम गॅसवर ठेवायच्या आहेत. आता त्याच्यावर झाकण ठेवून देते. वीस मिनिटे झालेली आहेत आता आणि तुम्ही पाहू शकता आपल्या वड्या किती छान शिजलेल्या आहेत. आता गॅस बंद करते आणि थोडा वेळ थंड होऊ देते. तुम्ही पाहू शकता आपल्या वड्या आता थंड झालेल्या आहेत एकदम. याला कट करून घेऊ. हे बघा किती मस्त झालेले आहेत आपल्या वड्या. तव्यावर थोडंसं तेल टाकून मी त्याला असं उलटण्याने पसरून घेते. ब्रशनी लावलं तरी पण चालतं. केलेल्या सगळ्या वड्या मी एकदाच फ्राय करणार आहे, त्यामुळे मी सगळ्या वड्या इथे ठेवून घेते. वड्या ठेवून झाल्या की वड्यावर आपल्याला वरून असं थोडं थोडं तेल सोडायचं आहे. प्रत्येक वडीवर थोडं थोडं तेल सोडायचं आहे, म्हणजे वड्याच्या लेअरमध्ये तेल जातं. गॅस मध्यमच ठेवायचा आहे, फुल करायचं नाही, नाहीतर वड्या करपतील. आता बघा 5 मिनिटांनी मी याला पलटी करून घेणार आहे. तरी पण तुम्ही एकदा चेक करा. अशा ब्राऊन झाल्या की मग त्याला पलटी करून घ्यायचं सगळ्यांना. आता पलटी केल्यावर परत एकदा असंच तेल सोडायचं. मी आता उलटण्याने थोड्याशा वड्या खालीवर करते, म्हणजे वड्याच्या सगळ्या बाजू फ्राय होतात आणि मग वड्या एकदम कुरकुरीत होतात आपल्या. तर तुम्ही पाहू शकता किती खमंग, कुरकुरीत आणि चवदार अशा या वड्या झालेल्या आहेत. जर तुम्हाला ही वड्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.